नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। शरद मोहोळ हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे। ती मोठी व्यक्ती नेमकी कोण आहे या संबंधी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात मुळशीतील गुन्हेगार विठ्ठल शेलार, रामदास मारणे आणि आणखी 10 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री पनवेल घनसोलीतून ताब्यात घेतलं आहे। संध्याकाळी विठ्ठल शेलारसह 3 जणांना अटक करण्यात आली। या प्रकरणात गणेश मारणे हे आणखी मोठं एक नाव निष्पन्न झालं आहे। आता नेमकं गणेश मारणे आहे तरी कोण या संबंधी खोलवर आपण चर्चा करूया। या भाईगिरीचा, दादागिरीचा आणि वर्चस्वाचा संघर्षातून पहिला खटका पडला तो 2005 मध्ये। मारणे टोळीतल्या अनिल मारणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि खून करण्यात आला। 2006 मध्ये मारणे टोळीच्या सुधीर रसाळची देखील हत्या करण्यात आली। या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहोळवर। संदीप मोहोळ हा मुळशी तालुक्यातल्या मुठा गावचा होता। 19व्या वर्षीच संदीप मोहोळने सुधीर रसाळची टोळी जॉईन केली आणि त्यानंतर काही गंभीर गुन्ह्यांमध्ये संदीप मोहोळचे नाव पुढे येऊ लागले। दुसरीकडे मारणे टोळीचे 2 मेंबर मारल्यामुळे मारणे टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती। दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वाचा वाद होता, जमिनीचा वाद होता। मुळशी तालुक्यातील कोथरूड पर्यंत सत्ता कोणाची यावरून वाद होता। मारणे टोळीला अनिल मारणेच्या हत्येचा बदला घ्यायचा होता। अनेक वेळा संदीप मोहोळला मारण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण योगायोग म्हणा किंवा नशीब म्हणा तो निसटून जात होता। शेवटी एक फुल प्रूफ प्लॅन करण्यात आला। संदीप मोहोळ मुठा गावातून कोथरूडकडे यायला निघाला तेव्हा मारणे टोळीकडून संदीप मोहोळचा पाठलाग सुरू झाला। संदीप मोहोळला याची चाहूल लागली होती। मुठा गावातून कोथरूड पर्यंत संदीप मोहोळ यांच्यावर तब्बल 5 वेळा हल्ला करण्यात आला आणि संदीप मोहोळने दाद दिली नाही। शेवटी संदीपची स्कॉर्पिओ ही कोथरूडमध्ये पोहोचली आणि तिथे पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला। गाडीची काच हातोड्याने फोडण्यात आली आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। यानंतर गणेश मारणे याला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्याला 7 वर्षाचा कारावास भोगावा लागला। त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आणि तो बाहेर आला। आता त्यानंतर कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी विठ्ठल शेलारसह 11 जणांना ताब्यात घेतलं आहे। त्यापैकी 3 जणांना अटक करण्यात आली। शरद मोहोळची हत्या हा मोठा कटाचा भाग असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे। विठ्ठल शेलारसह संदीप मोहोळच्या खुनातील मुख्य आरोपी असलेला गणेश मारणेही कटात सहभागी असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। मात्र अजून गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागलेला नाही। गेल्या 20 वर्षांपासून पुण्यात सुरू झालेलं टोळी युद्धाचं सत्र थांबायचं नाव घेत नाही। मारणे, मोहोळ, शेलार, बोडके या मुळशी तालुक्यातून सुरू झालेल्या टोळी युद्धातूनच शरद मोहोळचा खून झाल्याचं उघड झालंय। राजकीय वजन वाढवलेल्या शरद मोहोळचा भविष्यात त्रास होऊ नये या भीतीने पछाडलेला संदीप मोहोळच्या खुनातील मुख्य आरोपी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार या आरोपींनी कट करून शरद मोहोळचा गेम केल्याचं आता स्पष्ट झालंय। शरद मोहोळ हत्या प्रकरणाने पुण्यात पुन्हा टोळी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांनी वेळीच या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झालेली आहे। तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन विषयांसंबंधी खोलवर चर्चा जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे नवनवीन विषय तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। पुन्हा भेटूया, धन्यवाद।